Good morning, all of you. In this lecture, we will start our chapter number 3, report write. Okay, आपण लास्ट युनिट बघत आहोत. लास्ट युनिट मधला आपला चॅप्टर नंबर 3 आहे रिपोर्ट रायटिंग, जो आपण आज स्टार्ट करणार आहोत. इन लास्ट वीक त्यामध्ये मी तुम्हाला आय थिंक सो डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन वरचे क्वेश्चन टीच केले होते. ओके, जर काही व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर ते एकदा बघा, कारण रिसर्चच्या खूप महत्वाच्या स्टेप वरतीचा आपला चॅप्टर नंबर 2 होता, जो की डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन. ओके, आणि चॅप्टर नंबर 3 मध्ये ओव्हरऑल तुमचं जे रायटिंग झालेलं आहे किंवा जो काही तुम्ही रिसर्च केलेला आहे तो कशा पद्धतीने प्रेझेंट करायचा आहे ह्या बेसवरती हा तुमचा चॅप्टर नंबर 3 असेल. सो अवर फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज रिपोर्ट रायटिंग? What is report writing? Explain the importance of report writing. So report are prepared to record and convey information to the reader for useful purpose. आता ह्या रिपोर्ट रायटिंग मध्ये काय असणार आहे, तुम्ही जो रिसर्च केलेला आहे तो रिसर्च तुम्ही काय करताय, एका फॉर्म मध्ये एका प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये रेकॉर्ड करताय. ओके, सो रेकॉर्ड अँड कन्वे इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करायची आहे, कन्वे करायची आहे. कन्वे इन्फॉर्मेशन टू द रीडर फॉर युजफुल पर्पज. म्हणजे तर फॉर एक्झाम्पल जर तुमचा रिसर्च मार्केटिंगचा आहे तर मार्केटिंग एक्झिक्युटिव्हला तो इम्पॉर्टंट असणार आहे, एखाद्या ऑर्गनायझेशनला इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, म्हणजे तो रिपोर्ट ज्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याला तो आपण कन्वे करायचा आहे थ्रू इझी लँग्वेज. ओके, सो ऍज इट इज आपण तो रिपोर्ट तयार नाही करत. सिंपल फॉर्म मध्ये, शॉर्ट फॉर्म मध्ये आपल्याला रिपोर्ट हा प्रिपेअर करायचा असतो. So the research report is a description of the detailed study conducted on the specific topic, right? आपण ज्या स्पेसिफिक टॉपिक वरती रिसर्च जो केलेला आहे तो आपण काय करतो, ह्या फॉर्म मध्ये मेन्शन करतो. इट इज द लीस्ट बट व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इन द मार्केटिंग रिसर्च प्रोसेस अँड रिटर्न प्रूफ टू कंडक्ट ए रिसर्च. ओके, आता जो तुम्ही रिसर्च केलेला आहे तो तुम्हाला ह्या रिटर्न फॉर्म मध्ये काय करायचं आहे तर बसवायचं आहे. सिंपल, म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणतो ना आपण लाईक समरी, म्हणजे एखाद्या प्रोजेक्टची समरी वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येतं, अरे ह्या रिसर्च मध्ये काय सांगितलेलं आहे, बरं हा रिसर्च यावरती बेस आहे का, ह्या रिसर्च मध्ये हे फाइंड आउट केलेलं आहे का, लाईक ऍब्स्ट्रॅक्ट है ना. तसंच हा रिपोर्ट रायटिंग असते. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? येस मॅम. Yes, ma'am. थोडक्यात लक्षात ठेवायचं, रिपोर्ट आर प्रिपेअर अँड रेकॉर्डेड कन्वे इन्फॉर्मेशन टू दी रीडर्स. रीडरला कन्वे करण्यासाठी आपण हा रिपोर्ट प्रिपेअर करतो. देन हा रिटर्न प्रूफ असतो, हा रिटर्न फॉर्म मध्ये असणार आहे, रिटर्न प्रूफ असणार आहे आणि इम्पॉर्टंट असते. इम्पॉर्टंट ऑफ रिसर्च रिपोर्ट काय आहे बघूया आपण. परमनंट रेकॉर्ड. द रिसर्च रिपोर्ट इज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ ऑल इश्यू रिलेटिंग टू द रिसर्च वर्क अंडरटेकन बाय द रिसर्चर. म्हणजे जे जे काही रिसर्चरने काम केलेलं आहे ते काम तुम्ही काय करता, ह्या रिटर्न फॉर्म मध्ये मेन्शन करता. आणि हा जो रिटर्न फॉर्म आहे, रिटर्न डॉक्युमेंट आहे, दिस इज द परमनंट रेकॉर्ड. हे कसं आहे तर परमनंट आहे, यामध्ये आपल्याला चेंज करता येत नाही. इट कंटेन इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉब्लेम अंडर इन्व्हेस्टिगेशन, टाइप्स अँड सोर्सेस ऑफ डेटा कलेक्टेड, फाइंडिंग, सजेशन अँड कन्क्लुजन ड्रॉ. ओके, ह्या रिपोर्ट मध्ये काय काय कंटेन असणार आहे हे सांगितलेलं आहे बघा. ओके, सो यामध्ये तुमचा प्रॉब्लेम काय आहे, अंडर इन्व्हेस्टिगेशन तुम्ही काय इन्व्हेस्टिगेशन केली, टाइप सोर्सेस काय होते, तुम्ही डेटा कशा पद्धतीने कलेक्ट केला, फाइंडिंग, सजेशन आणि कन्क्लुजन काय तुम्ही प्रिपेअर केलेला आहे. ऑल दिस थिंग इन्क्लूड अंडर युअर रिसर्च रिपोर्ट. ओके, पण हा परमनंट रेकॉर्ड आहे हे लक्षात ठेवा. रेफरन्स व्हॅल्यू. द रिसर्च रिपोर्ट कॅन बी यूज एज अ रेफरन्स मटेरियल इन द फ्युचर ऑन द सेम और सिमिलर टॉपिक अँड अ लीगल मॅटर. ओके, म्हणजे जसं म्हटलं की आपण दिस इज द परमनंट रेकॉर्ड. ओके, हा कसा आहे तर परमनंट रेकॉर्ड आहे. हे जे रेकॉर्ड आहे हे फ्युचर रेफरन्स साठी तुम्ही यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल जर मी एखादा रिपोर्ट बघते कस्टमर सॅटिस्फॅक्शनचा आणि माझा पण टॉपिक असेल कस्टमर सॅटिस्फॅक्शन, दॅट टाइम आय विल चूज दिस रेफरन्स मटेरियल. ओके, सिमिलर टॉपिक वरती एक लीगल, म्हणजे रिपोर्ट हा लीगल आहे, हा तुम्ही प्रूफ म्हणून वापरू शकता, म्हणून याला लीगल मॅटर म्हटलेला आहे. पॉइंट नंबर 3, इव्हॅल्युएट वर्क परफॉर्मन्स. A research report is very useful to study and evaluate the work performance of the researcher. It is said that the quality of the report reflects the quality of the research.
ओके, जसं की म्हणतो तुमच्या समरी फॉर्म वरून तुम्ही काय केलं बरं हे रिफ्लेक्ट होतं. ओके, सो इव्हॅल्युएट वर्क परफॉर्मन्स. तुम्ही तुमचा वर्क जो काय आहे जो इव्हॅल्युएट केलेला आहे तो काय करणार आहात इथे. A research report is very useful to study and evaluate the work performance of the researcher. So your report is reflect your quality of research. तुमच्या रिसर्चची क्वालिटी ते रिफ्लेक्ट होणार आहे. Is it clear? Point number 1 to 3. Yes, ma'am. Yes, ma'am. Simple आहे पण इम्पॉर्टंट आहे. Point number next. Communicate the finding. Generally, the report is prepared by the researcher and presented to the decision maker or top management. आता हा रिपोर्ट कोण बरं प्रिपेअर करणार आहे तर रिसर्चर. ज्याने स्टडी केला जो रिसर्चर आहे तो काय करेल प्रिपेअर रिपोर्ट. ओके, आणि हा रिपोर्ट यूज कोण करणार आहे डिसिजन मेकर रिलेटेड टू टॉपिक आणि टॉप मॅनेजमेंट. म्हणजे तुमचा टॉपिक काय आहे त्याच्याशी रिलेटेड पार्टीज कोण आहेत त्या हा रिपोर्ट यूज करू शकतात. सो द रिपोर्ट कम्युनिकेट complete information about the problem under study along with suitable solution in clear term. ओके, म्हणजे सपोज जसं की सांगितलं तुमचा रिपोर्ट लाईक अ समरी फॉर्म ऑफ रिसर्च वर्क. सिंपल, खूप डिटेल नाही पण महत्वाच्या गोष्टी सगळ्या त्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. समरी फॉर्म जरी असेल तरी लक्षात ठेवा यामध्ये सगळ्या महत्वाच्या गोष्टी रिसर्च मधल्या ज्या आहेत त्या यामध्ये इन्क्लूड आहेत. सो कम्युनिकेट द फाइंडिंग. तुम्ही काय शोध लावलात हे यामधून कम्युनिकेट होणार आहे. असिस्ट इन डिसिजन मेकिंग. A research report being a part of the research activity help the decision maker to decide the course of action to solve the problem. A research report being a part of the research activity helping the decision maker to decide the course of action to solve the problem. आणि आपण आपले जे काही प्रॉब्लेम आहेत हे ह्या रिसर्च रिपोर्ट थ्रू काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. इट असिस्ट इन द फायनलायझिंग ऍक्शन प्लॅन, formulate rules, regulation and policy to achieve the research goal. ओके, आणि यामधूनच आपण वेगवेगळ्या गोष्टी काय करू शकतो फ्रेम करू शकतो लाईक फॉर्म्युलेशन रूल्स, प्लॅन, ऍक्शन, गोल्स एक्सेट्रा. इज इट क्लियर फर्स्ट क्वेश्चन? Is it clear? Yes. First question. Yes, ma'am. सो परमनंट रेकॉर्ड आहे रेफरन्स व्हॅल्यू म्हणून आपण यूज करणार आहोत त्याला. इव्हॅल्युएट आपला परफॉर्मन्स जो काही आहे हा इव्हॅल्युएट करेल क्वालिटेटिव्ह. देन कम्युनिकेट फाइंडिंग. जे काही फाइंडिंग आहेत हे कम्युनिकेट करण्याचं काम हा रिसर्च रिपोर्ट करेल आणि डिसिजन मेकिंग साठी असिस्ट करेल. क्वेश्चन नंबर 2. एक्सप्लेन टाइप्स ऑफ द रिपोर्ट. रिपोर्ट हे कशा टाइप मध्ये असणार आहेत. फर्स्ट कम्युनिकेशन करणार आहे रिपोर्ट तुमचा. सो ओरल अँड रिटन फॉर्म मध्ये तुमचा रिपोर्ट हा असणार आहे. पण लक्षात ठेवा हा जरी इथे आपण थेरॉटिकली मध्ये लर्न करत असेल की ओरल रिपोर्ट असतो पण प्रॅक्टिकल थिंक मध्ये तुमचा रिसर्च रिपोर्ट हा रिटन मध्येच असतो. हा इथे फक्त तुम्हाला ऍज अ बुक. ओके, बुक मध्ये जरी सांगितलं असेल ओरल रिपोर्ट असतो रिटन रिपोर्ट पण प्रॅक्टिकल थिंक रिपोर्ट हा रिटन मध्ये असतो कारण तो ऍज अ प्रूफ म्हणून वापरला जातो. पॉइंट नंबर 2. पर्पज. like a report for publication, a report for the executive and technical report. ओके, पर्पज साठी जर तुम्ही यूज करत असाल तर तुमचा रिपोर्ट हा कसं काय केला जातो पब्लिश केला जातो. ओके, अदर रिपोर्ट्स इट इन्क्लूड्स द रिपोर्ट लाईक द प्रोग्रेस रिपोर्ट. हे महत्वाचं आहे. प्रोग्रेस रिपोर्ट, अॅन्युअल रिपोर्ट अँड सेल्स रिपोर्ट ह्या 3 याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं जेव्हा तुम्हाला थोडा थोडा रिपोर्ट सबमिट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल काय करायचं आहे की सपोज तुमचं 4 ते 5 वर्षाचं काम आहे तर त्या प्रत्येक वर्षामध्ये काय केलं, पहिल्या वर्षी काय केलं त्याचा एक रिपोर्ट तयार केला त्याला म्हणतात प्रोग्रेस रिपोर्ट. दुसऱ्या वर्षीचा रिपोर्ट वेगळा केला, तिसऱ्या वर्षीचा रिपोर्ट वेगळा केला आणि शेवटी सगळा कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही अॅन्युअल रिपोर्ट प्रेझेंट करता. इज इट क्लिअर? टाइप्स. Yes, ma'am. Yes, ma'am. डिटेल बघायची काही गरज नाही. ओरल रिपोर्ट लक्षात आलं तुमच्या ओरल मध्ये असणार आहे. रिटन मध्ये असेल. टेक्निकल रिपोर्ट बघूया आपण काय आहे. द टेक्निकल रिपोर्ट डिस्क्राइब द research produced in detail, problem definition, how to hypothesis was formulated and research, the statistical and other techniques used by the data. आता टेक्निकल रिपोर्ट मध्ये काय आलं लक्षात राहील का तुमच्या
Technical report includes statistical data and other techniques relating to your research topic. म्हणजे सपोज तुम्ही काही टेक्निक्स यूज केले असतील वेगळ्या काहीतरी किंवा स्टॅटिस्टिकल टूल्स तुम्हाला यूज करावे लागतात फॉर हायपोथेसिस. तुम्ही हायपोथेसिस टेस्ट करण्याच्या काही मेथड्स आहेत बरं. त्या टेस्ट साठी तुम्हाला स्टॅटिस्टिकल टूल्स यूज करावे लागतात आणि हे सगळे टेक्निक्स वगैरे जे रिलेटेड आहे म्हणून हा टेक्निकल रिपोर्ट स्टँडर्ड आहे. पॉप्युलर रिपोर्ट. The basic purpose of the popular report is to assist senior executive in decision making. Okay, so the basic purpose of popular report म्हणजेच काय तर डिसिजन मेकिंग साठी यूज केला. Report for publication. Such report are prepared for research findings in an article form. Such articles are based on research finding and published in the newspaper, magazine, trade and professional journal. Such report need to be brief, covering important data on the considering the audience, their level of understanding. Okay, म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, पब्लिकेशन तुम्ही तुमचे फाइंडिंग, तुमचे सजेशन, तुम्ही कन्क्लुजन हे काय करता तर पब्लिश करता व्हाया व्हेरियस सोर्सेस. मग यामध्ये न्यूजपेपर असेल, मॅगझिन असेल, ट्रेड असेल, प्रोफेशनल जर्नल असतील, त्यामधून तुम्ही तो पब्लिश करता. लक्षात ठेवा. Business report. Business firm regularly prepared report for performance, the evaluation, compliance. It is the list of the report prepared by the firm. Okay. Operating report. It is prepared periodically to monitor production sales. इथे तुम्ही काय करता, पिरियडिकली तुम्हाला रिव्ह्यू करायचे, यासाठी तुम्ही ऑपरेटिंग रिपोर्ट प्रिपेअर करता. इन्व्हेस्टिगेटिंग रिपोर्ट प्रिपेअर टू स्टडी द प्रॉब्लेम अँड सप्लाय रिलेव्हंट फॅक्ट. तुम्ही इथे काय करताय, सप्लाय रिलेव्हंट फॅक्ट साठी इन्व्हेस्टिगेटिंग रिपोर्ट प्रिपेअर करा. फेसिबिलिटी रिपोर्ट. फेसिबिलिटी म्हणजे काय पॉसिबिलिटी असू शकतात त्यामध्ये चेक करण्यासाठी फेसिबिलिटी रिपोर्ट प्रिपेअर केला जातो. न्यू बिझनेस प्रपोजल एखादं करायचं असेल तर न्यू बिझनेस प्रपोजल साठी रिपोर्ट तयार करा. सिंपल सिंपल आहे. थर्ड क्वेश्चन स्टार्ट करूया का आपण.